संचालक आहेत आणि आमची सर्वांची बैठक झाली। सर्वांनी या सर्व निवडून आलेल्या संचालकांनी चिंता व्यक्त केली की ज्या पद्धतीनं आज सरकारच्या माध्यमातून कापसाला भाव देण्यात येत आहे, आज कापसाला भाव नाही। 6,200 6,300चा भाव आज कापसाला सरकार देत आहे। आपल्याला आठवत असेल 2 वर्षापूर्वी जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेस 12,500 13,000 13,500 पर्यंत कापसाचे भाव दिले होते। आज कापसाचे भाव 50% आलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कापूस विदर्भ, मराठवाडा आणि अन्य भागामध्ये महाराष्ट्रामध्ये होतो, पण या सरकारचं कापसाच्या भावाकडे लक्ष नाही। या ठिकाणी जो कापसाचा हमी भाव आहे त्याच्या कमी भावामध्ये व्यापारी खरेदी करतायत। देवेंद्र फडणवीस यांना काल परवा 2 दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी कापसाच्या बाबतीत प्रश्न विचारला, तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र चालू करू। पण आम्ही माहिती घेतली तशा पद्धती कोणती सुरुवात कापूस केंद्र फेडरेशनच्या माध्यमातून चालू झाले पाहिजे याची कोणती हालचाल त्या निमित्तानं दिसत नाही। आणि जोपर्यंत कापूस खरेदी केंद्र चालू होणार नाही तोपर्यंत व्यापाऱ्याच्या माध्यमातून ही कापसाची लूट त्या निमित्तानं चालू राहील। फक्त मोठे मोठे भाषण द्यायचे, आश्वासन द्यायचे, याच्यावर कापसाचे भाव वाढणार नाही। ठोस पावलं राज्य शासनाने उचलली पाहिजे। कापसाचे केंद्र लवकरात लवकर चालू करून कापूस खरेदी केला पाहिजे आणि अशा पद्धतीने जर कापसाकडे लक्ष दिलं नाही तर पुढील काळात सुद्धा आत्महत्या होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। आपल्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा आमचं सरकार होतं, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, शिवसेनेचं सरकार होतं 2019ला 2020ला, त्यावेळेस आम्ही कापूस केंद्र चालू केले होते आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं होतं की शेवटलं बोंड असेपर्यंत राज्य शासन कापसाची खरेदी करेल आणि त्या पद्धतीनं आम्ही कापूस खरेदी केंद्र जे मार्च एप्रिलमध्ये बंद होतात, खरेदी बंद होते, पण ती खरेदी आम्ही ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत पावसामध्ये सुद्धा कापसाची खरेदी त्यावेळेस केली होती। म्हणजे शेतकऱ्यांचं शेवटचं बोंड कापसाचं असेपर्यंत आमचं सरकार असताना आम्ही कापसाची खरेदी या राज्य शासनाच्या माध्यमातून त्यावेळेस केली होती। पण आता हे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, कोणत्याही पद्धतीनं कापूस खरेदी केंद्र चालू करत नाही, त्याच्यामुळे कापसाला भाव नाही। सर्वात महत्वाची गोष्ट आहे की जे कापड तयार करणारे कारखानदार आहे त्यांचं जे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आहे त्यांच्या दबावाखाली त्या कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त भावामध्ये कापूस मिळाला पाहिजे म्हणून या सरकारने परदेशातला कापूस भारतात आणला। 15 लाख गाठी परदेशातला भारतात आणला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले आणि जो भारतातला कापूस परदेशामध्ये निर्यात करायला पाहिजे तो निर्यात केला नाही, त्याच्यामध्ये सुद्धा कापसाचे भाव पडले। म्हणजे कापड तयार करणाऱ्या कारखानदाराच्या दबावाखाली आज राज्य शासन या पद्धतीनं आणि केंद्र शासन काम करते आणि सरकार या पद्धतीनं कारखानदाराला फायदा झाला पाहिजे, कारखानदाराला स्वस्त दरात कापूस भेटला पाहिजे, पण शेतकऱ्याला कापसाचे भाव मिळाले नाही पाहिजे अशा पद्धतीनं शासनाचं धोरण आहे। आणि त्यानिमित्तानं आम्ही राज्य शासनाला विनंती करतो की लवकरात लवकर कापूस खरेदी केंद्र चालू करा, नाही तर हा शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। परवा देवेंद्र फडणवीस यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काही भेटल्यानंतर त्यांनी बोलताना सांगितलं, काही शेतकऱ्यांनी जिथे कापसाचा विजेचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की असे छोटे मोठे प्रश्नाची मी आज शेतकऱ्यांशी चर्चा केली। म्हणजे कापसाच्या प्रश्नाला छोटे मोठे प्रश्न म्हणतात। देवेंद्र फडणवीसांच्या स्वतः त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की काही शेतकऱ्यांनी जे त्यांचे छोटे मोठे प्रश्न होते, म्हणजे कापसाचा छोटा प्रश्न, विजेचा छोटा प्रश्न, असे प्रश्न माझ्यासमोर मांडले, त्या बाबतीत शासन योग्य पावलं उचलेल अशा पद्धतीनं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मला मोठं आश्चर्य आहे की कापसासारखा आणि विजेसारखा प्रश्न सुद्धा आजचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना छोटा वाटतो। या बाबतीत सुद्धा सर्व जनतेने यांचा विचार केला पाहिजे। त्याच्यामुळे आमची मागणी आहे, आमचे सर्व संचालक आहेत निवडून आलेले, या सर्व संचालकाची आमची मागणी आहे की महाराष्ट्रातील जो कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना जर वाचवायचं असेल तर कापसाला चांगले भाव मिळाले पाहिजे।
आणि त्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून सेंटर चालू करत असताना त्यांना ज्या काही पैशाची आवश्यकता आहे तो निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आणि सेंटर लवकरात लवकर चालू करून राज्य शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय अवकाळीमुळे. त्याचबरोबर या 2 दिवसामध्ये अवकाळी पाऊस जो पडला अनेक आपल्या विदर्भाच्या अनेक जिल्ह्यामध्ये पडला, महाराष्ट्रामध्ये सुद्धा पडला. त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर सर्वेक्षण या सरकारने केलं पाहिजे आणि जी काही गारपीट काही भागामध्ये झाली, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आपल्या नागपूर जिल्ह्यातच अनेक तालुक्यामध्ये, आमच्या काटोल तालुका, नरखेड, इकडे सावनेर, इकडे उमरेड या अनेक तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यातच आणि बाकी भागात सुद्धा मधल्या काळामध्ये जी गारपीट झाली होती आणि अवकाळी पाऊस आला होता त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं त्याचं सुद्धा नुकसान या सरकारने कबूल करून सुद्धा, जाहीर करून सुद्धा आतापर्यंत दिलेलं नाही. म्हणजे मागे झालेलं नुकसान अजून दिलेलं नाही. आता परत गारपीट झाली आहे. माझी या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत लक्ष द्या, नाहीतर हा शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी आपल्या या शासनाला या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. अशोक चव्हाण जे आहेत ते आज विधानसभा अध्यक्षांना भेटले आणि जोरात चर्चा सुरू आहे की ते भाजपमध्ये प्रवेश करणार. जर झालं तर महाविकास आघाडीला मोठा फटका असेल. अशा जर तरच्या गोष्टी करून काही फायदा नाही. असं आहे, अशोकराव चव्हाण हे आमच्या महाविकास आघाडीचे एक ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. आता जेव्हा खासदारकीच्या तिकीट वाटपाचा जो प्रश्न तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेस अशोक चव्हाण साहेब सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेसला कोणत्या कोणत्या जागेवर आम्हाला आमचे उमेदवार उभे करायचे याच्यासाठी ते आग्रही होते आणि अशा पद्धतीच्या बातम्या तुम्ही ज्या सांगतायत त्यामध्ये काही तथ्य नाही. आता राजीनामा दिलाय त्यांनी. राजीनामा दिल्याची चर्चा होत आहे आणि ते कुणाचे संपर्कात चर्चा होणं आणि राजीनामा देणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. अध्यक्षांकडे दिलाय. आपल्याला विश्वास आहे की त्यांनी राजीनामा नाही दिला. मला खात्री आहे की अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. अशा पद्धतीनं महाविकास आघाडीला ते सोडून जाऊ शकत नाही याची मला खात्री आहे. तुम्ही फक्त अफवांच्या इकडे तिकडे काही लोकांनी अफवा पसरवल्या दिसतात, त्याच्या बातम्या तुम्ही सांगतायत, पण माझी खात्री आहे की अशोक चव्हाण अशा पद्धतीने निर्णय घेऊ शकत नाही. पंकजा मुंडेंना पुन्हा आज नाराजी व्यक्त केली होती की ज्या पद्धतीनं मला वनवास भोगावा लागला असं त्यांनी बोलवलं. अरे फक्त पंकजा मुंडेलाच वनवास भोगावा लागत नाही, तिथले ते आमदार आहेत ना भारतीय जनता पार्टीचे 105, त्याच्यातले 10 मंत्री जर सोडले तर सगळे वनवासात आहे आमदार. ते आमदार आम्हाला खासगीमध्ये भेटतात, तिथे बाहेरचे लोक आले म्हणतात हे पहिल्या पंक्तीत बसले ना, आम्ही वाट पाहून आमचे जेव्हा नंबर लागेल तेव्हा तो बाहेरचे लोक येतात, मंत्री बनतात. हे बिचारे भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीच्या तिकीटवर निवडून आले आणि यांचा नंबर नाही. सगळ्यात जास्ती आज अस्वस्थ असेल तर ते भारतीय जनता पार्टीचे आमदार. ते बोलू शकत नाही, ठीक आहे, कारण की त्यांना तिकीट पाहिजे परत. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा हेच भारतीय जनता पार्टीचे आमदार भारतीय जनता पार्टीला हात दाखवल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने सुद्धा भाषा ते खासगीमध्ये बोलतात. कितने महीने ऐसा उन्होंने कहा कि आप जल्दी ये अशोक चौहान जैसा मेरा भी नाम ला रहे क्या तुम? अरे मैं तो मेरे ऊपर तो 3 साल पहले कोशिश हुई थी कि एफिडेविट के ऊपर साइन करो, तुम्हारे ऊपर ईडी नहीं सीबीआई नहीं, इधर हमारे साथ मंत्री बन जाओ. 3 साल मैंने बोला कि अनिल देशमुख जिंदगी की बार जेल में जाएगा लेकिन तुम्हारे साथ कभी समझौता नहीं करेगा, करके मुझे जेल में जाना पड़ा. और आप ऐसी बातें करते उनके साथ जा रहे हैं, उनको लेके आऊंगा लगे अपने हमारे साथ में. तो और बूट ज्वाइन करेंगे ऐसा चला, धन्यवाद. संचालकाची नावं सांगून द्या ना. उषाताई शिंदे, उषाताई शिंदे, प्रसन्नजितजी पाटील, सुनीता अडसपुरे, राजेंद्र केसवे.
सन्माननीय पणन महामंडळाचे सर्व निवडून आलेले संचालक आहेत. कापूस पणन महामंडळ त्याचे सर्व संचालक आहेत आणि आमची सर्वांची बैठक झाली. सर्वांनी या सर्व निवडून आलेल्या संचालकांनी चिंता व्यक्त केली की ज्या पद्धतीनं आज सरकारच्या माध्यमातून कापसाला भाव देण्यात येत आहे, आज कापसाला भाव नाही.